जादू की पप्पी देत उदयनराजेंनी दिल्या वेदांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा। रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्या चिरंजीव वेदांत मोझर यांचा वाढदिवस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलमंदिर येथे साजरा करण्यात आला। यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वेदांत मोझर यांचा केक कापत त्यांना परफ्यूम आणि जादूची पप्पी देत वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या। यावेळी वेदांत मोझर यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या थार या गाडीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विशेष कौतुक केले। यावेळी बोलताना खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले म्हणाले की आज वेदांतच्या वाढदिवसाच्या या प्रसंगी आज एक सांगावंस वाटत की सुशील मोझर यांनी गेल्या 30 ते 35 वर्षांपासून माझ्या सामाजिक जीवनात मला मोलाचे सहकार्य दिले आहे। आज मी जो काही आहे तो तुमच्यासारख्या मित्र परिवारामुळेच आहे। माझं कुटुंब हे तुम्ही सगळेच आहे। वेदांत हा देखील मला मुलासारखाच आहे। त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन, यात मी कुठेही कमी पडणार नाही। वेदांतने देखील सध्या अभ्यासावर लक्ष द्यावं, कारण सध्या स्पर्धेचे युग आहे, त्यामुळे चांगले उच्च शिक्षण घ्यावे, अशा शब्दांत उदयनराजेंनी वेदांत मोझर याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। मनापासून व्यक्तीच्या माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने पूर्वक सगळ्या शुभेच्छा। लॉंग लाईफ, लॉट्स ऑफ लव्ह, सक्सेस। या प्रसंगी मला एक सांगायचं होतं, या ठिकाणी सुशील आहे, तुमचे वडील चंदन आहे, अनेक म्हणजे मोल हे ते सगळे ह्या लोक आम्ही जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली म्हणजे 30-35 वर्षापासून या सगळ्यांनी मला सहकार्य केलं। आज जे मी आहे ते तुमच्या सगळ्यांमुळे, त्यांच्या जरी जन्म जरी सुशील असेल, मी असं समजण्यापैकी नाही, फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि नयनतारा दोन माझे मुलं नाही, वेदांत असेल सगळ्यांची मुली माझे मुलं, आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल कधी हात मारावी, कुठं मी त्यात कमी पडणार तर नाहीच, पण नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे। त्यांनी जास्तीत जास्त भरारी मारावी। आज कसं आहे, एअरस्ट्रिप असते त्याचं टेक ऑफचं वय, त्यामुळे जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करावं अभ्यासावरती। कारण की शेवटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल। मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलेलं, एवढं वाढलंय की पॉईंट हे जे आमच्या वेळेस तर काय म्हणजे डिस्टिंक्शन म्हणजे थोडंसं 60च्या वर आलं की लई वाय, आज 98-99 पॉईंटवरती असंच त्यांनी मोठ्या कुठल्या तरी पदावर जावं, जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाची तर व्यक्तिशय म्हणून तुमच्या सर्वांची जे इथं जनतेत आहे त्या सगळ्यांची मान उंचवली गेली पाहिजे। त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडून, जास्तीत जास्त लोकांची सेवा घडून, एवढंच त्या प्रसंगी सांगतो। आणि मनापासून वेदांतला त्याला मी सांगितलं लवकर आता मोठा झाला, मला कळतच नाही आता सगळे मुलं एवढे मोठे झाले, तेव्हा सांगताना सुद्धा मी सुशीलला तेच मग असं बोलत होतं, माझा मुलगा सुद्धा मोठा झाला, मग कळत नाही वडील कोण आणि मुलगा कोण, हे एक लक्षात येईल। काही गोष्टी आहे ना त्या आम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगेन, अनुभवाने मिळतात, असंच प्रेम व्यक्ती करत राहणार। अंडरस्टँड दॅट? एक नेता एक आवाज, आहे ना, 6%